शपथ डेकोरेशनचा काहीच पत्ता नाही। मला काय टोरी येत नाही बाबा। अरे गणपती बाप्पांचं दर्शनच दिलं नाही अजून। अरे हो आहे ना बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे माझा 2025चा गणेशोत्सव आणि हा माझा पहिलाच यूट्यूब व्हिडिओ आहे। तर माझ्या आयुष्यातील आनंदाचा काळ म्हणजे गणेशोत्सवाचा आणि हे आत्तापासून नाही, मी लहान होतो तेव्हापासूनचा। आणि गणेशोत्सवाचा काळ हा आय थिंक सगळ्यांच्याच आयुष्यातला एक आवडता काळ असतो। याची तयारी जी होती, या काळाची तयारी चालू होती ती 10 ते 15 दिवस आधी गणेशोत्सवाची। मग आपण जेव्हा जाताना वगैरे पाहतो तर रोडवरती आपल्याला तयारी होताना दिसते, मांडव सजताना दिसतात, डेकोरेशनचे साहित्य सजताना दिसतात। मला आवडणारी गोष्ट ही की जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जात असता, कुठेतरी मूर्त्या बनवत असतात आणि तुम्ही तिथे जाता आणि तेव्हा ते मूर्तिकार त्यांच्या स्किल्सने गणपती बाप्पांचं कलर काम किंवा ते एक कौशल्य त्यांचं असतं की ती मूर्तीचा रेखीवपणा काढतात। आई शपथ, मग आपल्याला पण हुरूप येतो, आपला पण बाप्पा खूप चांगला पाहिजे, आपल्या पण बाप्पासाठी आपण खूप मोठं डेकोरेशन केलं पाहिजे। पण हे मला कळालं, आपण जेवढं ठरवतो तेवढं सोपं नाही आहे बनवणं। मी असं का म्हणतोय तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कळेलच। आज 26 तारीख आहे, 27 तारखेला गणपती येणार आहेत आणि डेकोरेशनचा काहीच पत्ता नाही। बाकी सांगा जरा कसं झाले सांगा। एक नंबर झालं। झाड कसं वाटते? छान छान काय विशेष नाही। फायनली वी आर रेडी। चला कुठे जायचं? गणपती बाप्पा बुद्धी दे मोरया, वरद विनायका, उजळू दे मन तेजाने गणाधीशा। तो कणा कणात तूच गजानना, सजविले रूप तुझे आले आकारा। सजली ही सृष्टी सारी मोरया, आतुरलो सारे तुझ्या स्वागता। सूर शब्दातला बंध वाटे जसा, तू तसा हो सखा माझा रे मोरया। ही निरागस तुझी आस लागे जीवा, फूल मी हे तुझ्या पायरी मोरया। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। मोरया मोरया मी बाळाने, तुझीच सेवा करताय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, ईश्वरा तुम्हार कोटी। बर्थडे बॉय आज आपल्या बरोबर आहे। तर पहिल्यांदा तर मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। बरं एकदा तर माझा प्रश्न हे आहे की म्हणजे आज गणेश चतुर्थी पण आहे बरं. आणि तुमचा वाढदिवस पण आहे। हा. तर तुम्हाला कसं वाटते? एकदम भारी वाटते आणि दर 4 वर्षात एकदा माझा बर्थडे येते। काय सांगा? होय, आणि हा 4था बर्थडे आहे माझा गणपतीमधला। म्हणजे तिथीनुसार दर 4 वर्ष दर 4 वर्षाने एकदा बर्थडे गणेश चतुर्थी आणि तुझा बर्थडे सेम 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 सेम। चालते चालते। मग तारखा नाही तर कॅलेंडर बघायला पाहिजे। हा बघून घ्या, काय ते चेक करा, बरं ओके ठीक तुमच्या आहे। पण लक्षात येईल। आज मग तू
काय सांग की गणपती बाप्पांच्या बद्दल तुला माहिती असलेली एक स्टोरी आणि गणेश चतुर्थीची तुझी एक मेमरी म्हणजे ती तुला म्हणजे कायम लक्षात राहिला की बाबा ह्या गणेश चतुर्थीला मी हे केलं आणि ते माझ्या अजूनपर्यंत लक्षात आलं. स्टोरी सांग पहिला स्टोरी सांगतो. ज्यावेळी बालगणेश आणि बालगणेशांची मूषक सवारी चाललेली असते आणि मूषकांचा पाय धडकतो आणि गणपती पडतात. त्यावेळी चंद्र त्यांच्यावर हसतो. हसल्यावर बालगणेश त्यांना श्राप देतात, ज्यावेळी मी पृथ्वीवर येईल त्यावेळी तुझं तोंड कोण लोक बघणार नाही पहिल्या दिवशी म्हणून. हा म्हणून कोण आज म्हणजे पहिल्या गणपतीच्या पहिल्या दिवशी कोण तोंड बघत नाही चंद्रात. आणि तुमची मेमरी गणेश चतुर्थी मेमरी मध्ये आता आपण कोल्हापुरात राहतोय. अनंत चतुर्थी वेळी किंवा अगोदर 1-2 दिवस कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी सजीव देखावा बघायला जातात. त्यातला एक देखावा आहे तो रंकाळा तलाव आहे ना आपला तर असतो. शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवकालीन मधला सजीव देखावा आहे, आवर्जून बघा. आणि थेट हैदराबाद वरून आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला माणूस आलाय. तर हा म्हणजे तुमचं पुन्हा एकदा कोल्हापूर नगरीत स्वागत आहे. स्वागत तुमचं आम्ही दुपारीच केले. गणपती बाप्पांच्या बद्दल तुम्हाला माहित असलेली एक स्टोरी आणि गणेश चतुर्थीची आणि तुमची एक मेमरी. स्टोरी अशी आहे, माता पार्वती ज्यावेळी स्नान करायला जातात त्यावेळी त्यांच्या अंगावरची धूळ म्हणजे त्याला आपण मळ म्हणतो त्यापासून त्यांनी एक मूर्ती स्थापन केली होती. ती गणेशाची मूर्ती, त्यामध्ये त्यांनी प्राण टाकले होते. त्याला आपण गणेश असं त्यांनी नाव दिलं होतं. म्हणजे त्यावेळी गणपती बाप्पांचा जन्म झाला. मेमरी तुमची मेमरी म्हणा गेलं तर 2022 मध्ये मी गणपतीला प्रार्थना केली होती की माझ्या अचिव्हमेंट्स काहीतरी होत्या, त्यावेळी त्या पूर्ण झाल्या होत्या 2022 ते 2023 मध्ये. आणि आता 2025 ला पण मी काहीतरी अचिव्हमेंट्स मागितले, त्यामध्ये 2026 पण 100% कम्प्लीट होणार. 100% होणार. लेजेंडरी पर्सन, वन अँड ओनली आमचा अण्णा. अण्णा बोला, गणेश चतुर्थीची तुमची काय मेमरी? काय मला काय गणेश चतुर्थी तुमची स्टोरी सांगा. मला काय टोरी येत नाही बाबा. म्हणजे कोल्हापुरातल्या गणपती बद्दल तुम्हाला म्हणजे कोल्हापुरात गणपती बसवतात येतात आणि त्याबद्दल तुम्हाला कसं काय काय वाटते म्हणजे काय चांगलं वाटतं? चांगलं काय गणपती सोडायला त्यांना मागं मोर त्यांचा हे असतं, वाजाप असतं मस्त पैकी त्यांचं वाजाप असतं सोडायला पंचगंगेला जातात. डायरेक्ट विसर्जनच सांगितलं नाही, हे बरोबर गोष्ट आहे. विसर्जनालाच मिरवणूक. आता अलीकडे आगमन सोहळे भरपूर मोठं व्हायला लागलं. आणि आमचे जिजू तुमच्याकडे गणपती बाप्पांच्या बद्दल म्हणजे अशी वेगळी मेमरी काय आहे किंवा असं वेगळी स्टोरी काय तुमच्या? आता रत्नागिरी म्हणजे कोकण ओरिजिन आहे, तर कोकणातले गणपती बद्दल थोडं काय तर सांगा आम्हाला. मी कोकणातल्या पण गणपतीचं स्वरूप बघितलंय आणि पुण्यामधल्या गणपतीचं पण स्वरूप बघितलं. पण कोकणामध्ये घरोघरी गणपती असतो. अगदी 1.5 दिवसापासून ते 7 दिवस आणि अनंत चतुर्दशी पर्यंतचे पण गणपती असतात. पण ज्यावेळी मी पुण्यात गेलो तिथे ज्या पद्धतीने उत्सव साजरा करतात तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. अगदी मानाचे गणपती पासून ते बाकीचे मोठे मोठे गणपती सर्व बघितले. अजून एक सांगायची गोष्ट तर तिथे इतकी मंडळ आहेत की समोरासमोर गणपतीचं असतं मंडळ असतं. तर ती गोष्ट मी पहिल्यांदा तिथे वेगळी बघितली की एकाच गल्लीमध्ये 2 कोपऱ्यामध्ये 2 वेगवेगळी मंडळं बसलेली आहेत. मोठं स्वरूप हे कोकणात नसतं. कोकणात हे पारंपरिक पद्धतीने अधिक साजरं केलं जातं. गणपतीच्या निमित्ताने सगळे चाकरमानी आहेत जे की बाहेर गावी कामाला गेलेले आहेत ते सर्वजण एकत्र येतात, आनंदाने हा सण साजरा करतात. जी गणपती बाप्पांच्या बद्दलची मला माहीत असलेली कथा ही आहे की आपण गणपती बाप्पांना प्रथम दैवत मानतो आणि त्यामागची कथा अशी आहे की ज्यावेळी गणपती बाप्पांचा पुनर्जन्म झाला त्यावेळी सर्व देवदेवतांनी गणपती बाप्पांना आशीर्वाद दिले आणि त्यावेळी हा पण आशीर्वाद दिला होता की ज्यावेळी या पृथ्वीतलावर कोणतंही शुभ कार्य होईल त्यावेळी ते शुभ कार्य गणपती बाप्पांच्याच पूजनाने प्रथम होईल. म्हणून आपण कोणतेही शुभ कार्य करताना गणपती बाप्पांचंच पूजन करून त्यांच्या नावाने त्या शुभ कार्याची सुरुवात करतो. अरे गणपती बाप्पांचं दर्शनच दिलं नाही अजून. अरे हो आहे ना बघा. वर्ण विकटमय चिन्मय सुखदायक विलय करी विपदांचा मोरया विनायका सृजनाचा बीजांकुर सकल सिद्धिदायितो कालाच्या आदिअंती सृष्टीच्या प्रवाहितो व्यापुनी कणकण विराट विश्वरूप धारितो भवतारक अहंगारक गजवक्रायत गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि. तर असा आहे माझा गणेशोत्सव. तुम्ही पण तुमचा गणेशोत्सव कसा साजरा करताय कमेंटमध्ये मला कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कीप सपोर्टिंग. थँक्यू.